नमस्कार मंडळी, शुभविवाह या मालिकेच्या पुढील ट्विस्ट मध्ये आपण बघणार आहोत. भूमी आता घरी आलेली असते आणि तिला घरच्यांनी सांगितलेलं असतं की तू जेव्हा कोमात होती तेव्हा घर चालवण्यासाठी गावाकडच्या जमिनीचा तुकडा विकलाय. त्यामुळे भूमीला आता काहीही करून तो जमिनीचा तुकडा पुन्हा विकत घ्यायचा असतो, कारण तो जमिनीचा तुकडा हा एकमेव फक्त तिच्या आजोबांची निशाणी असते. तिला काहीही करून ती जमीन पुन्हा मिळवायची असते. पण तिला खूप गिल्टी वाटत असतं की ती जमीन त्यांना विकायला लागली. परंतु आता काहीही करून भूमी जॉब करून ती जमीन पुन्हा विकत घेण्याचा निर्णय घेते आणि ती विचार करू लागते की ती नक्की जॉब तरी कुठे करणार. आणि यासाठी ती भानुशाली वकिलांची मदत घेते. भानुशाली वकिलांना ती विचारते की मला कुठे जॉब मिळेल का. तेव्हाच आता भानुशाली वकिलांना एक भन्नाट आयडिया सुचलेली असते. तर आकाशने एक भला मोठा प्लॅन बनवलेला असतो. 2023चं जे पान भूमीच्या आयुष्यातून कायमचं वगळलेलं असतं ते पान आता भूमीला पुन्हा परत मिळवण्यासाठी, पुन्हा परत मिळवून देण्यासाठी आकाश प्रयत्न करणार असतो. आणि तिला फक्त हे एक वर्ष त्याला परत आणून द्यायचं नसतं. या एका वर्षातल्या प्रत्येक झालेल्या घडामोडी आणि प्रत्येक गोष्टी त्याला नव्याने अनुभवायच्या असतात आणि भूमी समोर त्या पुन्हा नव्याने रिक्रिएट करून दाखवायच्या असतात. आणि त्याच्या या रिक्रिएशन मधून भूमीला आता त्याचं सत्य समजलं पाहिजे. भूमीला 2023 हे वर्ष पुन्हा आठवायला पाहिजे असा आकाश आता प्रयत्न करणार असतो. आकाशने आता ठरवलेलं असतं की जेव्हा भूमी त्याला भेटली, जे आता लग्नापासून तर अपघातापर्यंत सगळे क्षण आकाश आता भूमीसोबत आणि भूमीसोबत ते क्षण जगताना भूमीला तो आठवण करून देण्याचा सुद्धा प्रयत्न करणार असतो. तो यासाठी काय करावं हा आकाश पुढे एक मोठा प्रश्न असतो. आणि मग आकाशला एक आयडिया सुचते. आकाश आता मानसी आणि पौर्णिमाचं पुन्हा लग्न लावून देणार असतो आणि मानसी आणि पौर्णिमेच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन तो माधवरावांकडे जाणार असतो. या गोष्टीमुळे दोन गोष्टी होणार असतात. एक तर मानसी आणि पौर्णिमा दोघीही महाजनांच्या घरी परत राहायला येणार आणि दुसरं कारण यामुळे शक्य होणार असतं ते म्हणजे आकाश आता भूमीचा रिलेटिव्ह होणार असतो. त्यामुळे भूमीची आणि त्याची भेट आता जास्त वारंवार होण्याचे चान्सेस असतात. आणि भूमी आणि आकाशची जिथून सुरुवात झालेली असते आता ते एक एक क्षण भूमीला उलगडणार असतात. आकाश इकडे लग्नाचं प्लॅनिंग करत असतो तर दुसरीकडे भूमी आता जॉबचं प्लॅनिंग करत असते. गंगाधर काकांनाही तिने घरी बोलावलेलं असतं. गंगाधर काकांना ती विचारत असते की काका, मला जॉबची खरंच खूप गरज आहे. जमिनीचा तो तुकडा, आजोबांची जी शेवटची भेट ती मला पुन्हा मिळवायची आहे. गंगाधर काका तिला सुचवतात की हे बघ बाळा, तू आधी जे घड्याळ दुरुस्तीचं काम करत होती तू आताही ते करू शकतेस. भूमी म्हणते की हो काका, मी ते तर काम करणारच आहे, परंतु सोबतच मला अजून एक काम हवंय, कारण त्या जोरावर मला गावाकडची जमीन कुठल्याही परिस्थितीत परत घ्यायची आहे. बाबा तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात की भूमी, अगं ती गावाकडची जमीन राहू दे, तू आधी तुझी तब्येत सांभाळ, कारण आम्हाला तुझी तब्येत जास्त महत्वाची आहे. भूमी मात्र ऐकायलाच तयार नसते. भूमी म्हणते की आता डॉक्टरांनी मला सांगितलंय मी एकदम फिट आहे आणि मला काहीच होणार नाही. तर आकाश आता रागिणीला भेटतो. रागिणीला तो आता त्याच्या मनातलं आणि त्याचं प्लॅनिंग सांगणार असतो. रागिणीला म्हणतो की आत्तू, तुला माहितीये भूमीला ही गोष्ट माहितीये, म्हणजे ही गोष्ट भूमीला आठवतीये की ऍक्सिडेंटच्या आधी तू तिला भेटायला जाणार होतीस. रागिणी पटवर्धन हे नाव तिला आठवतंय आणि तू तिच्या लक्षात सुद्धा आहे. आता आपण एक काम करूया, आपण इथूनच नवी सुरुवात करूयात. इथून पुढे आता ती तुला भेटायला येणार, तू तिच्यासोबत लग्नाची प्लॅनिंग करायची, लग्नाचं बोलणं करायचं आणि मग इथूनच खरा प्लॅन सुरू होणार. आणि आकाश आता रागिणीला भूमीला भेटण्यासाठी पाठवतो. रागिणीला मात्र हे अजिबात आवडत नसतं. रागिणीला या सगळ्या गोष्टींचा राग येत असतो, परंतु तिला वाटत असतं की जर मी आता आकाशच्या होला हो मिळवलं नाही तर आकाशला मात्र माझ्यावर डाऊट येईल आणि आकाश आता बरा झालाय, त्यामुळे त्याला वेड्यात काढणं सुद्धा एवढं सोपं नाहीये. त्यामुळे गपगुमान आकाश जे सांगतोय ते ऐकणं एवढाच रागिणीकडे एक पर्याय असतो. आणि आता त्याप्रमाणे मानसीला आणि पौर्णिमाला दोघींनाही मागणं घालण्यासाठी आता रागिणी ही देसाईंच्या घरी आलेली असते. तर इकडे माधवरावांच्या घरी मात्र शेजारची बाई माधवरावांकडे येते आणि माधवरावांना म्हणते की भूमी अशी किती दिवस माहेरपणाला आली आहे. आता ही गोष्ट नेमकं भूमीने ऐकलेली असते. भूमी म्हणते की काय माहेरपणाला? तेव्हा माधवराव म्हणतात की नाही ग, तू आता हॉस्पिटलमधून आलीस ना म्हणून ते असं म्हणताय तुला. भूमी त्या शेजारीन बाईला सांगते की नाही, आता इथून पुढे मी याच घरात राहणार आहे आणि आता मी माझ्यासाठी काम पण शोधतीये. तर भूमी भानुशाली वकिलांना भेटलेली असते आणि भानुशाली वकिलांना ती जॉब बद्दल विचारत असते. भानुशाली वकील विचार करतात की भूमी मॅडम तर आधीच आकाश सरांचा रागराग करताय, त्यामुळे आता आकाश सरांच्या इथे म्हणजे महाजन इंडस्ट्रीमध्ये यांना जर जॉबला जायला सांगितलं तर भूमी मॅडम तो जॉब कधी स्वीकारणार नाही, कारण तिथे मूळ म्हणजे आकाश सर असणार आहे. त्यामुळे भानुशाली वकील आता भूमीला त्यांच्याकडे जॉब देतात आणि ते तिला सांगतात की तुम्ही माझी असिस्टंट म्हणून काम करा. भूमी सुद्धा आता या जॉबसाठी तयार होते आणि आता इथून पुढे ती भानुशाली वकिलांना असिस्टंट
ट्विस्ट करणार असते। यामध्ये आता भानुशाली वकिलांचा आणि आकाशचाही फायदा होणार असतो, कारण आकाशची केस ही भानुशाली वकिलांच्या हाती असते। भूमी खूप छान काम सांभाळत असते आणि भानुशाली वकिलांना सुद्धा अशा असिस्टंटची गरजच असते। आता भूमी जेव्हा भानुशाली वकिलांना असिस्ट करत असते तेव्हा मात्र 7 वर्षाचा एक खुलासा होणार असतो आणि भानुशाली वकील सुद्धा आता रागिनीच्या मात्र चांगलेच मागे लागलेले असतात। काहीही करून रागिनीला त्यांना फासावरच चढवायचं असतं। त्यामुळे भूमी आणि भानुशाली वकील आता दोघंही आकाशच्या आईवडिलांचा ऍक्सिडेंट कसा झाला ही केस आता हातात घेणार असतात। भानुशाली वकील आकाशला म्हणतात की आकाश सर, तुमच्या आईवडिलांचा जो ऍक्सिडेंट झाला ती केस मी ओपन करायचं म्हणतोय। तर आकाश त्यांना म्हणतो की हो करा ना, खरं तर माझ्याही ही गोष्ट लक्षात नाही आली, मलाही तुम्हाला तेच सांगायचं होतं, परंतु सगळ्या गडबडीमध्ये मी विसरूनच गेलो। भूमी आणि भानुशाली वकील आता ह्या केसच्या हात धुवून मागे लागलेले असतात आणि मग त्यांना या केसमधला सगळ्यात मोठा पुरावा आणि साक्षीदार सापडतो, तो म्हणजे रागिनीने ज्या व्यक्तीला सुपारी दिलेली असते तो व्यक्ती। आणि मग भानुशाली वकिलांना आठवण होते ती रघु काकांची। रघु काकांनी भानुशाली वकिलांना सांगितलेलं असतं की महाजन इंडस्ट्रीमधून आणि महाजनांच्या घरामधून दर 6 महिन्यांनी एक चेक जातो आणि त्या अज्ञात व्यक्तीच्या नावावर तो चेक जात असतो। त्यामुळे भानुशाली वकील त्या चेक घेणाऱ्या माणसापर्यंत पोहोचलेले असतात आणि त्या चेक घेणाऱ्या माणसाकडनंच ह्या माणसाचा म्हणजे रागिनीने ज्या माणसाला सुपारी दिलेली असते त्या माणसाचा पत्ता सापडलेला असतो। भानुशाली वकिलांनी आता त्या गुंडाला गाठलेलं असतं आणि त्याच्याकडनं हेही वदवून घेतलेलं असतं की आकाशच्या आई वडिलांचा अपघात हा अपघात नसून तो अपघात घडवून आणलेला होता आणि त्याला या कामासाठी रागिनीने पैसे देखील दिले होते। तर सर्वजण बाकीचे धूमधाम मध्ये असतात। भानुशाली वकील आता आकाश समोर हा गौप्यस्फोट करणार असतात। एकीकडे रागिनी ही लग्नाच्या धामधूम मध्ये असते। रागिनीला माहीतही नसतं की भानुशाली वकिलांना तिचं सत्य समजलंय, परंतु अजूनही भानुशाली वकिलांनी आकाशला काहीही सांगितलेलं नसतं आणि आकाश समोर हे सत्य येणं बाकी असतं। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की आकाश समोर जेव्हा रागिनीचं हे सत्य बाहेर येईल, जेव्हा त्याला समजेल की आपल्या आई वडिलांना मारणारं दुसरं तिसरं कोणी नसून रागिनी होती, तेव्हा आकाशच्या रिॲक्शन्स काय असतील आणि आकाश रागिनी सोबत काय व्यवहार करेल हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायचंय। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही। आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे। त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।